दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत असलेले सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी सरकारसमोर 3 प्रमुख अटी ठेवल्या। शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाची जबाबदारी सरकारने घ्यावी या अटीसह आणखी 2 अटी वांगचुकांनी सरकारपुढे ठेवल्या। दरम्यान रुग्णालयात आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवून बंधनं लादल्याचा गंभीर आरोपही वांगचुकांनी प्रशासनावर केलाय। तर वांगचुक यांनी कोणत्या 3 अटी ठेवल्यात आपण पाहूया। सरकारने पेपर फुटीची जबाबदारी घ्यावी, संसदेत विषय ठळकपणे मांडण्याचं आश्वासन द्यावं आणि सर्वपक्षीय खासदारांनी मला रुग्णालयात येऊन अटी पूर्ण करण्याचं आश्वासन द्यावं। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।